नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. जे पशुपालकांकडे जे लाईव्ह स्टॉक असतो म्हणजे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या जे असतात, तर त्यांच्या आपण उपचारासाठी बराच काही खर्च करतो आणि बरेचदा असे संसर्गजन्य आजार असतात की ते झपाट्याने फैलतात आणि बऱ्याचशा जनावरांचा त्यामध्ये मृत्यू होतो. तर असे जे घातक आजार आहेत तर त्यांचा उपचार करत बसण्यापेक्षा त्या रोगांचा प्रतिबंध करणे कधीही चांगले असते. तर असे बरेचसे गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यामधील आजार आहेत की जे खूप घातक आहेत आणि ते आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला सुद्धा लवकर होतात. तर बरेचसे असेही आजार आहे की जो जनावरापासून माणसाला सुद्धा होतात, ज्याला आपण झूनोटिक डिसीज म्हणतो. तर या सगळ्या गोष्टींचा प्रतिबंध करणे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे, कारण एकदा आजार झाल्याच्या नंतर त्याच्यावर उपचार करत बसण्यापेक्षा तो खर्च वेगळा आणि बरेचदा जनावरांचा मृत्यू सुद्धा होतो, म्हणजे ते नुकसान होणारे वेगळे. तर हे सगळे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांचे लसीकरण. तर आज आपण बोलणार आहोत शेळ्या आणि मेंढ्या यांच्यामधील लसीकरणाबद्दल. तर शेळ्या मेंढ्यामधील असे कोणकोणते रोग आहेत की ज्यांच्यावर लस उपलब्ध आहेत, म्हणजे जे घातक रोग आहेत ज्यामुळे जनावर दगावण्याचे प्रमाण खूप जास्त असते. तर अशा घातक रोगांचे असे किती रोग आहेत आणि त्यावर आपल्याला लसीकरण, प्रायमरी व्हॅक्सिनेशन कधी करायचे, रेग्युलर व्हॅक्सिनेशन कधी करायचे, बूस्टर डोस कधी द्यायचा, या सगळ्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलला ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील. तर सगळ्यात अगोदर आपण बोलूया अँथ्रॅक्स या रोगाबद्दल. अँथ्रॅक्स हा खूप घातक असा रोग आहे. तर त्याच्या व्हॅक्सिनेशनबद्दल, त्याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन जे आहे, जे 6 महिन्याचे शेळीचे पिल्लू झालेले असते किंवा 6 महिन्यापेक्षा वरील जे असते शेळ्या असतात, तर अशा शेळ्यांना हे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपण अँथ्रॅक्सचे करू शकतो. अँथ्रॅक्सला आपण फाशी या नावाने सुद्धा ओळखतो, वूल सॉर्टर्स डिसीज या नावाने सुद्धा ओळखतो. आणि अँथ्रॅक्स हा असा एक रोग आहे जो जनावरापासून माणसाला सुद्धा होतो. तर प्रायमरी व्हॅक्सिनेशन 6 महिने आणि त्यापेक्षा वरील शेळ्यांना प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे असते अँथ्रॅक्सचे. आणि जे रेग्युलर व्हॅक्सिनेशन असते ते इंडेमिक एरियामध्ये आपल्याला ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा त्याचे व्हॅक्सिनेशन करायचे असते. यानंतर दुसऱ्या रोगाबद्दल बोलायचे झाल्यास हिमोरेजिक सेप्टिसेमिया, ज्याला HS किंवा आपण गलघोटू किंवा घटसर्प या नावाने ओळखतो. तर हा आजार खूप घातक आजार आहे. तर याची सुद्धा प्रायमरी व्हॅक्सिनेशन जे असते तर ते 6 महिने किंवा त्यावरील त्यापेक्षा जास्त वयाच्या जे शेळ्या असतात, म्हणजे प्रायमरी व्हॅक्सिनेशन कमीत कमी 6 महिने ज्या वेळेस त्या पिलाचे होतील, 6 महिने वय जेव्हा होईल तेव्हाच प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे असते. आणि 6 महिन्याच्या पुढे आपण कधीही करू शकतो. आणि याचे व्हॅक्सिनेशन आपल्याला दरवर्षी मान्सूनच्या अगोदर करायचे असते, म्हणजे पावसाळ्याची सुरुवात होण्याच्या 1 महिना अगोदर आपण याचे व्हॅक्सिनेशन करून घ्यायचे असते. तर यानंतर तिसरा जो आजार आहे तर तो आहे एंटेरोटॉक्झेमिया. तर एंटेरोटॉक्झेमिया हा सुद्धा एक घातक आजार आहे. तर एंटेरोटॉक्झेमियाचे प्रायमरी व्हॅक्सिनेशनचा जर विचार केला तर जी डॅम असते, म्हणजे जी शेळी असते, तिला जर पिले होणार असतात आणि त्या शेळीचे आपण जर व्हॅक्सिनेशन केलेले असेल तर अशा शेळीच्या पिलांचे व्हॅक्सिनेशन आपण 4 महिन्याच्या पुढे व्हॅक्सिनेशन प्रायमरी करायचे असते. आणि जर शेळी मेंढीचे आपण व्हॅक्सिनेशन केलेले नसेल तर 2 हप्त्याचे झाल्याच्या नंतर आपण त्याचे पहिले व्हॅक्सिनेशन करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला प्रायमरी व्हॅक्सिनेशन झाल्याच्या नंतर 15 दिवसाच्या नंतर आपण त्याला एक बूस्टर डोस द्यायचा असतो. आणि दरवर्षी रेग्युलर त्याचे व्हॅक्सिनेशन मान्सूनच्या अगोदर करायचे असते, म्हणजे जसे की मे महिन्यात. यानंतरचा जो रोग आहे तो आहे ब्लॅक क्वार्टर, ज्याला एकटांग्या, फऱ्या, BQ या नावाने ओळखले जाते. तर हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे आणि हा सुद्धा
शेळ्या मेंढ्यामध्ये तसेच गाई म्हशीमध्ये सुद्धा खूप घातक असा आजार आहे। तर याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे जे शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे असते। आणि रेग्युलर जे व्हॅक्सिनेशन असते तर ते दरवर्षी आपल्याला करायचे असते मान्सूनच्या अगोदर, म्हणजे जसे की मे महिन्यामध्ये। यानंतर आपण बोलणार आहोत PPR या रोगाबद्दल। तर PPR हा एक शेळ्या मेंढ्यामधील अत्यंत घातक असा संसर्गजन्य आजार आहे आणि हा खूप झपाट्याने एका शेळीमधून दुसऱ्या शेळीमध्ये पसरतो। एकदा जर का एका शेळीला आपल्या कळपामध्ये हा रोग झाला तर संपूर्ण कळपामध्ये पसरायला याला वेळ लागत नाही, म्हणून याचे वेळीच आपण व्हॅक्सिनेशन करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। तर याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपण 3 महिने आणि त्यापेक्षा पुढच्या जास्त वयाचे जे असतात शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला करायचे आहे। आणि दर 3 वर्षाला याचे ॲन्युअल म्हणजे रेग्युलर आपल्याला व्हॅक्सिनेशन याचे करायचे आहे। या व्हॅक्सिनची आपल्याला दरवर्षी लावायची गरज नाही, आपण 3 वर्षानंतर या व्हॅक्सिनला आपल्याला रिपीट करायचे असते। यानंतर आहे फूट अँड माउथ डिसीज, म्हणजे ज्याला आपण तोंडखुरी, पायखुरी किंवा लाळ्या खुरकूत म्हणतो। तर FMD सुद्धा या नावाने सुद्धा आपण या आजाराला ओळखतो। तर तोंडखुरी पायखुरी हा सुद्धा एक खूप घातक आजार आहे। तर याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला जे 4 महिने आणि त्या पुढील वयाच्या जे शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे आहे। म्हणजे पहिले व्हॅक्सिन आपल्याला 4 महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या जे शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्यामध्ये करायचे आहे। आणि तिथून वर्षातून 2दा आपल्याला याचे व्हॅक्सिनेशन रेग्युलरली करायचे असते। तर वर्षातून 2दा म्हणजे नेमकी कोणत्या महिन्यामध्ये आपल्याला याचे व्हॅक्सिनेशन करायचे असते, तर जसे की सप्टेंबर आणि मार्च। तर यानंतरचा जो आजार आहे तो आहे शिप-पॉक्स आणि गोट-पॉक्स। तर शेळ्यांमध्ये जसे की गोट-पॉक्स आणि मेंढ्यांमध्ये शिप-पॉक्स। तर हा जो आजार आहे तो व्हायरल आहे आणि याची प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला जसे की शिप-पॉक्स, गोट-पॉक्स म्हणजे हे शेळ्यातील पॉक्स रोग झाला आणि मेंढ्यामधील पॉक्स रोग झाला तर याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला 3 महिने आणि त्यापुढील वयाच्या जे शेळ्या मेंढ्या असतात त्यांच्यामध्ये प्रायमरी व्हॅक्सिनेशन करायचे आहे। आणि याची रेग्युलर व्हॅक्सिनेशन ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये करायचे आहे। तर शिप-पॉक्स हा शिपमध्ये होतो आणि गोट-पॉक्स हा गोटमध्ये होतो। तर अशा प्रकारे त्याची सुद्धा आपल्याला व्हॅक्सिनेशन करून घ्यायचे आहे। तर यानंतरचा जो घातक रोग आहे ज्याचे आपल्याला व्हॅक्सिनेशन करणे गरजेचे आहे तर तो म्हणजे CCPP, कॉन्टेजियस कॅप्राइन प्ल्युरोन्युमोनिया। तर कॉन्टेजियस कॅप्राइन प्ल्युरोन्युमोनिया हा सुद्धा एक घातक रोग आहे। तर याचे सुद्धा शेळ्या मेंढ्यामध्ये आपल्याला व्हॅक्सिनेशन करून घेणे खूप गरजेचे असते। तर याचे प्रायमरी व्हॅक्सिनेशन आपल्याला करायचे असते 3 महिन्याला, म्हणजे ज्यावेळेस शेळ्या मेंढ्या 3 महिन्यांच्या होतात त्यावेळेस आपल्याला हे पहिले व्हॅक्सिन लावायचे असते। आणि याचे जे रेग्युलर व्हॅक्सिनेशन असते तर ते ॲन्युअली म्हणजे वर्षातून आपल्याला एकदा करायचे असते आणि ते करायचे असते आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये। तर अशा प्रकारे जे मी आपल्याला 9 रोग सांगितले आहेत तर या सगळ्या 9 घातक रोगांचा जर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये जर प्रतिबंध केला म्हणजे व्हॅक्सिनेशन जर आपण अगोदरच करून घेतले तर यामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांची मरतूक होणार नाही, आपल्या शेळ्या मेंढ्यांना हे आजार होणार नाहीत। जसे की आता PPR मुळे खूप साऱ्या शेळ्यांचा मृत्यू होत आहे आणि हा PPR सुद्धा खूप घातक रोग आहे। म्हणून मी हे सविस्तर वेळापत्रक आपल्याला सांगितले आहे। याप्रमाणे आपण आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये या 9ही रोगांच्या अगेन्स्टमध्ये या 9ही रोगांसाठी आपण आपल्या शेळ्या मेंढ्यामध्ये जर व्हॅक्सिनेशन करून घेतले तर आपल्या शेळ्या मेंढ्यांचे या सगळ्या घातक रोगापासून संरक्षण होईल आणि आपले होणारे नुकसान आपण टाळू शकतो। तर धन्यवाद।